नमस्कार मित्रांनो. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती असतीलपैकी एका व्यक्तीचे रास वृषभ रास असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची मिथुन रास असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे किंवा रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या एकमेकांना आकर्षित करतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात? जर का गोष्ट ब्रेकअपपर्यंत पोहोचेल तर नेमकं काय करायला हवं? या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. रिलेशनशिप्स समजण्यासाठी दोघांचे जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, स्वभाव, जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, हा समजणं सर्वात जास्त गरजेचं राहील. तर सर्वात पहिल्यांदा आपण वृषभ राशीबद्दल जाणून घेऊ. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ती स्थिर स्वरूपाची रास आहे. या राशीबद्दल सगळी पहिल्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान आणि एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्व. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि आटोपशीर असतं. खरं पाहिलं तर वृषभ रास जी आहे ही फॅशन यांना आवडते, परंतु ही फॅशन खूप अति डार्क किंवा पूर्ण ज्याला आपण अति फॉर्मल किंवा अति फॅशनेबल दिसून येत नाही. भडक रंगाचे कपडे वापरणं त्यांना आवडत नाही. त्यांची जी फॅशन असते ती सोबर असते, नेमकी असते आणि तुमच्या दृष्टीला लुभावणारी असते. फॅशनचा सेन्स या राशीला खूप चांगल्या प्रकारचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलणं. यांचं जे बोलणं असतं, यांची जी वाणी असते ती अतिशय उत्तम असते. हसत बोलण्याची एक लकब यामध्ये दिसून येते. कुठलाही मुद्दा कितीही क्लिष्ट असेल किंवा गुंतागुंतीचा असेल तरी तो सहजपणे मांडण्याची हातोटी वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारची जमते किंवा येते आणि त्यामुळेच त्यांचं राहणीमान, त्यांचं वागणं, बोलणं हे नजरेत भरण्यासारखं असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्ती या हव्याशा वाटतात. एकंदरीत जीवनाकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा अतिशय उत्तम असतो. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा दृष्टिकोन या राशींच्या व्यक्तींमध्ये खास करून दिसून येतो. याचप्रमाणे नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत किंवा कलेच्या कुठल्याही माध्यमाबद्दलचं एक अट्रॅक्शन या व्यक्तींमध्ये दिसून येतं. गाण्याची कला यामध्ये यांना चांगल्या दिसून येते. गाण्यासाठी लागणारा जो कान असतो हा कान या राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतो. म्हणजेच अगदीच म्युझिक किंवा संगीताबद्दलचं खूप प्रोफेशनल यांच्यामध्ये दिसणार नाही, परंतु त्यांना गती मात्र निश्चित असते. याचप्रमाणे कुठे काय बोलावं हे वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगल्या प्रकारे जमतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती या थोड्याशा प्रॅक्टिकल असतात. म्हणजे पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे याचं भान वृषभ राशीच्या व्यक्तींना अतिशय उत्तम प्रकारे असतं. म्हणूनच जरी त्यांचं राहणीमान हे लॅविश असलं तरी पण पैसेच्या संदर्भात म्हणजे पैसे खर्च ते जास्त करणार नाही. पैशाचा विनियोग उत्तम प्रकारे करतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे कसे कमवायचे, कसे खर्च करायचे, कशी गुंतवणूक करायची याचं भान हे वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. कुठल्याही गोष्टीबद्दल निर्णय घेताना अगदी व्यवस्थितपणे एखाद्या गोष्टीचा विचार करून त्यानंतर निर्णय घेणं हे वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे जमतं आणि यामुळेच प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं समतोल राखणारी ही रास आहे. आणि या राशींचे वैयक्तिक नातेसंबंध हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात. त्यामुळेच साधारणतः तुम्ही वृषभ राशीच्या व्यक्ती या सहज, सुंदर आणि चांगल्या व्यक्तिमत्वाच्या पाहिलेल्या असतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती ह्या अगदी बिनधास्त असतात आणि कुठल्याही गोष्टीचं फारसं काही स्ट्रेस, टेन्शन न घेणाऱ्या असतात. राहणीमान त्यांचं अगदी की तुम्हाला कॅज्युअल दिसून येईल. म्हणजे एका ठराविक विशिष्ट राहणीमान हे मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये तसं दिसून येत नाही. ज्या प्रकारे गोष्टी असतील किंवा परिस्थिती असेल त्याच्याबद्दल सुद्धा आनंद शोधण्याची कला ही मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. एखाद्या कुठल्याही गोष्टीबद्दल खूप पर्टिक्युलर राहणं हे यांना जमत नाही. डिसिप्लिनमध्ये राहणं तसं जमत नाही. स्वातंत्र्य ह्यांना हवं असतं आणि त्याप्रमाणेच एकंदरीत त्यांचं वागणं, बोलणं तुम्हाला दिसून येईल. बोलण्यावरती सुद्धा यांचं कंट्रोल खूप चांगलं असतं. बऱ्याच वेळेला मिथुन राशीचं बोलणं हे थोडंसं मोकळेपणाचं दिसून येईल आणि मनाने सुद्धा ते तसे मोकळेच असतात. ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. जी गोष्ट त्यांच्या हृदयात असेल तीच त्यांच्या ओठावर सुद्धा दिसून येते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अपरोक्ष त्याबद्दल काही बोलत बसणं हा प्रकार
मिथुन राशीच्या व्यक्तींना जमत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना फिरणं फार आवडतं. एखाद्या जागेवर स्थिर राहणं किंवा शांत बसणं हे मिथुन राशीच्या व्यक्तींना जमत नाही किंवा त्यांचा तो गुणच नाही. फिरत राहणं, मित्रपरिवार करणं, बोलणं, शेअरिंग करणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरी फिरायला गेले तरीसुद्धा एकटे कधी फिरायला जाणार नाही. शॉपिंग करायला खूप आवडतं, हॉटेलिंग करायला खूप आवडतं. तसंच नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत याचं अट्रॅक्शन किंवा थिएटरमध्ये जाणंसुद्धा ह्यांना तसं आवडतं. असलेलं जीवन अगदी सहजपणे जगणं, हॅपी गो लकी पर्सनॅलिटी या राशीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येते. आता इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे सिरियसनेस हा थोडासा कमी असतो. त्याच्यामुळे यांचा स्वभाव एकंदरीत तुम्हाला लहान मुलासारखा दिसून येईल, अगदी निरागस. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा जो परिणाम असतो हा परिणाम यांच्यावरती अगदी लगेच होतो. छोट्या छोट्या गोष्टीमुळे दुःखी होणं, छोट्या गोष्टीमुळे आनंदित होणं, असं छोट्या मुलासारखं एकंदरीत व्यक्तिमत्व या राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतं. बौद्धिक बाबतीमध्ये त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. छोट्या मोठ्या गोष्टींचं ज्ञान चांगलं असतं, बऱ्याचशा गोष्टींचं भरपूर ज्ञान असतं, परंतु एखाद्या गोष्टीचं अगदी सखोल ज्ञान त्यांच्याकडे तसं दिसून येत नाही. कामापुरतं ज्ञान घेणं आणि आपलं जीवन हे पुढे चालवणं हा यांचा खाक्या असतो. माणसाबरोबर माणसासारखं राहणं आणि त्याप्रमाणे आपले नातेसंबंध जपणं हा या राशीचा मूलभूत गुणधर्म दिसून येतं आणि अतिशय निरागस अशा प्रकारची ही रास दिसून येईल. राहणीमानाच्या बाबतीत मगाशी सांगितल्याप्रमाणे आधुनिक राहणीमान हे तसं या राशीमध्ये दिसून येत नाही, पण मात्र ट्रेंडिंग फॅशन त्यांना तशी आवडते. एकंदरीत सांगायचं झालं तर माणुसकी जपणारी ही रास आहे. जसं आपण चर्चा करत आहोत की वृषभ राशी आणि मिथुन राशी या दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असेल तर नेमकं काय होईल. लक्षात घ्या, दोन्ही राशीमधले बरेचसे जे गुणधर्म आहेत हे सारखेच आहेत. फक्त 2-3 गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. जसं की वृषभ राशी ही थोडीशी प्रॅक्टिकल आहे आणि ज्याला आपण व्यवहारी म्हणतो, पैसे कुठे कधी कसं खर्च करायचं या संदर्भात त्यांचं स्वतःचं एक गणित असतं आणि ते सहसा चुकत नाही. नेमकं उलट जी गोष्ट आहे ती मिथुन राशीमध्ये दिसून येते. मिथुन राशीच्या बाबतीमध्ये जर असेल तर मजा करू, नसेल तर शांत बसू, हा प्रकार मिथुन राशीमध्ये जास्त दिसून येतो आणि त्यामुळेच सहसा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या संदर्भात हा जो भाग आहे थोडासा जास्त असतो की पैशावर थोडंसं किंवा खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटमेंट. लक्षात घ्या, वृषभ राशीच्या व्यक्ती या खोल विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे कमिटमेंट देणं घेणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्यांनी एखादी गोष्टीची कमिट केलं किंवा प्रॉमिसेस केलं तर ते निभावणारच. ही गोष्ट वृषभ राशीमध्ये खास दिसून येते. मिथुन राशीमध्ये त्यांची निर्णय क्षमता मुळात थोडीशी कमी असते. त्याच्यामुळे एखादी गोष्ट करायची की न करायची याबद्दल जे द्विधा अवस्थेत ते लवकर जातात आणि कमिटमेंटबद्दल हाच थोडासा प्रॉब्लेम होऊन बसतो. इथे थोडंसं मिथुन राशीच्या व्यक्तीने लक्ष देणं गरजेचं राहील. बऱ्याच वेळेस वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वाटतही नाही की मिथुन राशीचे व्यक्ती रिलेशनशिपमध्ये सिरियस आहेत की नाही किंवा एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा कधी गांभीर्याने घेतात की नाही, हा कधी प्रश्न हा वृषभ राशीच्या व्यक्तींना मिथुन राशीबद्दल पडू शकतो. परंतु या संदर्भात थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. मनाने हे साफ असतात, मात्र निर्णय क्षमता थोडी कमी असल्यामुळे अशा प्रकारचा काही विचार वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनात येऊ शकतो. परंतु तसं पाहिलं तर मिथुन राशीच्या व्यक्ती या मनाने खूपच ट्रान्सपरंट असतात, ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. या व्यतिरिक्त जर का रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आले तर तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण कुंडलीवरून तुम्हाला येणारे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन किंवा त्या व्यक्तीचं इतरही जे सामाजिक किंवा त्याचं वैयक्तिक जीवन आहे किंवा त्याच्या पत्रिकेत असणारे दोष हे सहजपणे पाहून त्या संदर्भामध्ये काही गोष्टींचं मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे येतं प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये वृषभ आणि मिथुन राशी असतील तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे त्यांचा जो प्रेम आहे किंवा रिलेशनशिप आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपले जे चॅनल आहे हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.